थोड्याशा ब्लॉगमध्ये. तर विशेष काही नाही, ब्लॉग बनवायचा मुद्दा असाच की कालपासून मी अकाउंट खोललेलं यूट्यूबला आणि व्हिडिओ टाकायला चालू पण सुरुवात केलेली. तर काल एक व्हिडिओ टाकला, एवढा 273 व्ह्यूज. की भाई फक्त मला आनंद एवढंच वाटलं की म्हणलं अरे आपण एक व्यक्तीसमोर मी बोलू शकत नव्हतो, आज 273 व्यक्तीसमोर बोलतो म्हणजे भाई काहीतरी आहे. यूट्यूबमध्ये काहीतरी आहे. सक्सेस जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल. सक्सेसचा विचार नाही करायचा, आपण करत राहायचं. सांगण्याचा मुद्दा एवढाच की भाई तुम्ही पण कॅमेरा उचला, करा सुरू. अरे भावांनो, हे जग खूप वेगळं आहे. आपल्याला घड्याळीच्या काट्यासोबत चालावं लागेल. काट्यासोबत चालण्याची तयारी ठेवा, घड्याळीच्या काट्यासोबत. आणि कारण आता एक रील पाहिली मी. त्या रीलमध्ये काय सांगत होतं की जोपर्यंत आईवडील जिवंत आहेत तोपर्यंत यश मिळवा, मग बघा लाईफ जगायला किती आनंद होतो. ते काही चुकीचं आहे. आईवडील जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत यश नका मिळू. आईवडील जोपर्यंत जवान आहेत तोपर्यंत यश मिळवा, मग बघा किती आनंद वाटेल. तुम्ही पण तुमच्या आईवडील रील वगैरे बघण्यात काही नाही भावा, काही ठेवत नाही रील वगैरे बनण्यात. त्याच्यापेक्षा सोपं आपला कॅमेरा उचला, चालू करून द्या. जे होईल ते बघता येईल, जे होईल ते बघून घेऊ. रील वगैरे रील झालं हे काही नाही, याच्यामध्ये काही नाही. दुसऱ्यांना पाहून आपलं भलं होत नाही. काहीतरी आपण पण केलं पाहिजे. आपल्याला पण मोठं बनायचं आहे. आपण पण स्वप्न रंगवली भावा. आपल्याला पण खूप वेगळं काहीतरी करायचं, स्वतः स्टार्टअप करायचं आहे. अशी मनामध्ये जिद्द ठेवा. मी काय तुम्हाला मोटिवेशनल लेक्चर देत नाही, फक्त सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की मी आपण ब्लॉगचं अकाउंट खोललेलं आहे. तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आपल्या अकाउंटला. सपोर्ट तेवढंच करा भावानं. तर माझा डेली रुटीन कसा असतो, मी सकाळी 5 वाजता उठतो, ग्राउंडला जातो. तिकडून आल्यानंतर मी परत जिमला जातो, नाश्ता वगैरे करतो. नाश्ता झाल्यानंतर मी लॅबला बसतो. मी सध्या कंबाईन पण करतो ना, म्हणजे कंबाईन करतो ना, असतो मी MPSCची तयारी करतो. पण मनामध्ये फक्त एवढंच आहे की भाई MPSC, आता समजा मी MPSC करत राहिलो म्हणजे MPSC तर मी करणार. विषय असा कॅमेऱ्यामुळे MPSC सोडून देणार असा विषय नाही. MPSC तर मी करणार. पण आता समजा मला MPSC मी करतो तर मला किती वर्ष लागणार? 5 वर्ष. पण मला माझा स्टार्टअप लवकर उभा करायचा आहे. म्हणून मी 5 वर्ष असं कॅमेऱ्यासोबत पण कॅमेरा घेऊन चालणार आता 5 वर्ष, जेणेकरून मला MPSCमध्ये पण यश भेटेल, इकडे कॅमेऱ्यामध्ये पण यश भेटेल. काय वाटलं तुम्हाला माझा निर्णय कमेंट करून नक्की सांगा भावांनो. आणि प्लीज यार सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही एखादी मुलगी पाहिली, हे असं देत आज दाखवते, तिला सबस्क्राईब करता. पण आमच्यासारख्या मुलाला कधी नाही करणार, जे स्वतःचा स्टार्टअप उभा करायची इच्छा आहे मनामध्ये तुम्हाला. तर आपण पण रोज व्लॉग टाकणार. बघू आपण किती दिवस कन्सिस्टन्सीने काम करत राहतो. फक्त जॉईन राहा आपल्या या यूट्यूब चॅनलला, पृथ्वी व्लॉग या यूट्यूब चॅनलला. बस बाकी काही नाही. कन्सिस्टन्सी ठेवून मी काम करेल का नाही ह्या प्लॅटफॉर्मवर हे आजवायची काय मला तेवढी जाणीव नाही. पण भाई मी माझं 100% देणार आहे आणि 100% द्यायलाच हवं. कारण कोणत्या पण क्षेत्रात आपण उतरलो, जोपर्यंत आपण 100% आपलं देत नाही तोपर्यंत आपल्याला यशही भेटत नाही. म्हणून मी ठरवलं की भाई मी पण माझं 100% देणार. भले मी सौरभ जोशी ना बनवतो, त्याचा काही विषय नाही. पण भाई ह्या प्लॅटफॉर्ममध्ये उतरलो ना, मग आपण 100% देणार म्हणजे देणार. तर बाकी काही नाही. आपला ब्लॉग दररोज येणार. 1 तारखेपासून आपण कंटिन्यू कन्सिस्टन्सी ठेवून काम करणार आहे. फक्त सबस्क्राईब करा भावांनो.